तर पेशंटचं ट्रान्सप्लांट करून ऑलमोस्ट 1 महिना झालेला होता, तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं पेशंटचं हे म्हणणं होतं की त्याची खूप केस गळायला लागलेली आहे. तर आता 1 महिन्यानंतर जे काही केस गळतात किंवा तुम्हाला जराशी ती खपली दिसते, घाण दिसते, ही टोटली नॉर्मल गोष्ट आहे. ट्रान्सप्लांट झाल्यानंतर जी काही शेडिंग फेज असते ती या पेशंटची आता चालू झालेली आहे. आता हाताच्या बोटावरती पण बारीक बारीक केस दिसत आहेत मला. जसं टाइम जातो सर पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये केस पडून पण जातील. ॲब्सोल्युटली घाबरायचं नाही. हे खूप पॅनिक झाले होते, त्यासाठीच मी विचार केला एक छोटासा व्हिडिओ बनवूया म्हणून. आणि आपण अनेकदा काय करतो की बेबी शॅम्पू वापरतो ज्याच्यात डिटर्जंट ॲक्शन एवढी जास्त नसते, त्यामुळे खपली पण राहते. ही खपली काढण्यासाठी आपण काही वेगळे शॅम्पू देतो, सल्फेट फ्री शॅम्पू देतो, ते वापरू शकता. 1 महिन्यानंतर तुम्ही हव्या तशा पद्धतीने डोकं घासू शकता. इव्हन म्हणजे ट्रान्सप्लांट करायच्या अगोदर ज्या काही गोष्टी करत होता त्या सगळ्या गोष्टी तुम्ही 1 महिन्यानंतर करू शकता. डोक्यावरती ओझं घेऊ शकता, हेल्मेट घालून बाईक चालवू शकता, सगळ्या काही गोष्टी करू शकता. आणि जे काही गळणारे केस आहेत त्याबद्दल ॲब्सोल्युटली टेन्शन घेऊ नका. प्रत्येक हेअर ट्रान्सप्लांटच्या पेशंटला मी एक ॲडवाइस देतो की ट्रान्सप्लांट झाल्यानंतर किती 6 महिने बघायचं नाही, रिझल्ट नक्कीच येतो.